हॅलो. हाय. 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 काय नाव आहे तुझं? अक्षता. कोणावर आली आहेस तू? काय आहे? माझे फ्रेंड्स आहेत बी फार्मचे. अच्छा, तुम्ही बी फार्म करताय? माझं मास्टर्स पण झालंय. मी आता असिस्टंट प्रोफेसर आहे. मी शिकवते स्टुडंट्सना आणि मी PhD करते सध्या. वाव, काय झाले? काय झाले? बोल. असा वळून बघतोय की आमची बीकॉम मध्ये फाटली इकडे. M.Com PhD एवढं कसं केलं ना? हा, काय तुला अशी इच्छा होती नेहमी PhD करण्याची? इच्छा असं नाही, पण करावं लागतंय. करिअर सेट करायचंय. बॉयफ्रेंड वगैरे आहे तुझा अक्षता? नाही, सॅडली. कधी होता? कधी होता लास्ट बॉयफ्रेंड? बॅचलर्सच्या वेळेला. आणि मग काय झालं असं? त्याने चीट केलं माझ्यावर. कसं चीट केलं त्याने? सो आम्ही रिलेशनशिपमध्ये ऑलमोस्ट 3 years होतो आणि त्याच्या 1.5 years तो त्याच्या एक्सला डेट करत होता. मारली म्हणते. काही पद्धत आहे बोलण्याची. हा, तेव्हा मी हगलो बोललेलो तर भडकलेलो. आता आधी ऐकू चीट स्टोरी. हा, 1.5 वर्ष, एक मिनिट, पहिल्या 1.5 वर्ष तुला डेट करत होता, नंतरच्या 1.5 वर्ष त्याची एक्स पण होती. अच्छा, आणि मग तुला कसं कळलंय? मग मला ऑलरेडी डाऊट होता थोडा, तर मी असं दोघांचे लास्ट सीन चेक केले आणि मी तिला फोन लावला सकाळी आणि तिने उचलला आणि शी वॉज लाईक, मी तिला विचारलं की काय आहे का तुमचं काही चाल. शी इज लाईक नन ऑफ युअर कन्सर्न, ही इज माय बॉयफ्रेंड. सो देन आय टोल्ड हर दॅट ही इज माय बॉयफ्रेंड टू. पुढे मराठीत बोल. हा, ठीक आहे. ती म्हणाली माझं पण आहे, तू म्हणाली माझं पण आहेस. हा हा. मग मी तिला प्रूफ वगैरे दाखवले. मग तिने मला तिचे चॅट्स दाखवले आणि मग ते प्रूफ झालं. की कसं दाखवले? तू भेटलीस तिला? नाही, तिने ऍक्च्युली लॉकडाऊन मध्ये झालं 2020. सो आम्ही भेटणं पॉसिबल नव्हतं. सो चॅट, स्क्रीनशॉट्स, फोटोज हे सगळं केलं तुम्ही. त्याच्या एक्स बरोबर तू हे सगळं शेअर केलंस आणि एवढं डिस्कशन, तिचं लास्ट सीन पाहिलंस. म्हणजे तुला कळते तू PhD केलीस. आता म्हणजे करावं लागतं ना, करिअर साठी केलं मी. तेव्हा होते खरंच. काय करायचं? फुल व्हिडिओ YouTube वर आहे, पटकन जाऊन पहा.